प्रेममुळे घडत आहे. हा कशाला तरी माझ्या घरी राहत असेल देवजानी. हा किती समजवू याला काही कळत नाही. महत्वाचं काम देतो सोडून आणि फालतूच्या कामामध्ये जास्त लक्ष घालतो. नको नको त्या गोष्टी यांना जिजूच्या सांगायला काय गरज आहे याला. आधीच यांचं डोकं म्हणजे विस्तवाची भट्टी. त्यात हा कोणत्या ना कोणत्या विषयाला घेऊन तेल होत असतो. कशाला माझ्या घरी राहत असेल देवजानी. आता येऊच दे चांगलंच छंकावते याला ना चांगलाच. काय ताई अरे मस्त दिसते पाटलीन बाई. काय झालं म्हणून काय विचारतोस मूर्ख. नको नको त्या गोष्टी तुझ्या जिजूला सांगायची काय गरज असते तुला. आता काय सांगितलं मी. लाज नाही वाटत काय सांगितलं म्हणून म्हणाला. विजय आणि परीचा फोटो तुझ्या जिजूला दाखवायची काय गरज होती. काय गरज होती. बोला तुम्ही मलाच बोला. याला म्हणतात उलट्या चोराच्या बुंबा. अगं ज्याचं करायला जावं भलं तो म्हणते माझंच खरं. अगं मी तुमच्या घराण्याची इज्जत वाचवण्याचा प्रयत्न करतो तर तू तुलाच मला बोलतोस. इज्जत वाचवण्याचा प्रयत्न करतोस की घालवण्याचा. हे बघ प्रेम तुला जर माझ्या घरी राहायचं असेल तर आपल्या कानाशी कान ठेव. नको त्या कानामध्ये नाक खुपसू नको स्वतःच. अच्छा मग आपल्या परीला त्या भिकारड्याने फसवं कितपत योग्य वाटतं तुला. तुला कोणी सांगितलं तो तिला फसवत आहे. तुला कोणी सांगितलं नाही. तो तिला फसवत नाहीये. उलट स्वतःची लायकी ओळखून स्वतःपासून दूर जाण्याचा सल्ला देत असतो तिला. आणि हीच वेळी त्याच्यावर एवढं प्रेम करते की त्याच्याशिवाय राहूच शकत नाही. तू तरी काय करणार आहे. मीच काहीतरी करणार आहे. कारण या प्रेमामध्ये असं काय कमी आहे का की ती त्या भिकारड्या प्रेम करते. काय करता येईल माझी मोठी बहीण म्हणून तोरा मिळवते. मग या इस्टेटीचा थोडाफार हिस्सा तुझ्या भावाला मिळावा आणि तुझा भाऊ सुखी राहावा असं नाही वाटत तुला. सांग ना असं नाही वाटत तुला. स्वतःच म्हणून सुखात राहावं असं कुठल्या बहिणीला नाही वाटत. सांग ना कुठल्या बहिणीला नाही वाटत. त्या परीचाही नकार आहे व तुझ्या जिजूचा विरोध असल्या कारणाने तुझ्या ह्या निष्फळ सत्तेला काय अर्थ आहे ते अर्थ आहे. आता फक्त तू बघत राहा. परीला मी माझ्याशी लग्न करण्यासाठी कसं भाग पडतो ते. आणि ताई त्यासाठी मला वाटेल ते करावं लागलं ना तरी करेन. वाटेल ते. हा जिजू हो घरीच आहे. काय गाडी खराब झाली तुमची. हा घ्यायला येतो ना. हो 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 बस 2 मिनिट. कसं समजू की हा जिच्या मागे धावतोय तो फक्त एक निकजोड आहे जी निराशेशिवाय काय साधत नाही. की जिच्या स्वतःच्या भावाला नाही जुमानत याला काय भीक घालणार आहे. कारण मला माहिती ती जर त्या विजेची होऊ शकली नाही तर दुसऱ्या कुणाची होणार नाही. वेळ प्रसंगी स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करायला सुद्धा माझ्या पुढे पाडणार नाही. आता मलाच काय करावे काय नको काही नाही समजत. काय सांगतोय काय वहिनी काय झालं वहिनी. काही नाही का बरी अशीच बसली होती. मला माहिती आहे वहिनी माझ्यामुळे दादाकडून नको ते छळ आणि मनस्ताप सहन करावं लागत आहे तुम्हाला. नाही गं तुझ्यामुळे. खरं हा सगळा मनस्ताप माझ्या भावामुळे सहन करावा लागत आहे मला. हा तुझ्याविषयी नको नको त्या गोष्टी ह्यांना सांगत असतो. माझ्या भावाच्या भडकवण्यामुळे. तुझे दादा तुम्हा दोघांना जीवे मारण्याची भाषा वापरतात. परी मला खूप भीती वाटते. जर न कळत त्यांच्या मनाला काही बरं वाईट ठरलं तर काय करणार आपण. काय करणार. वहिनी तुम्हाला आता भीती बाळगण्याची काही गरज नाही. मला फक्त तुमची मदत हवी आहे. कारण मी एक निर्णय घेतला आहे. निर्णय हो कसला निर्णय सांग ना मला. सांगते कसली मदत. 1 मिनिट वहिनी 1 मिनिट. आता मी कसला निर्णय घेतला. परी काय करतेस आतमध्ये. परी काय करते ही वेळी. कसला निर्णय घेतलाय काय काही सांगत नाही. कसली बदलून परी बॅग कपडे कुठे चाललीस तू. वहिनी मी आजच्या आज विजय सोबत कुठेतरी दूरवर पडून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. रोजच्या कटकटी माझ्याकडे हाच एक पर्याय उरला. काय करतेस तू. तुझ्या वेळे प्रसंगामुळे काय बरं वाईट घडलं तर काय करणार आम्ही. त्याची मला मुळीच पर्वा नाही. कारण हे सगळं काही मी माझ्या बुद्धी परस्पर करीत आहे वहिनी. तुझे दादा आले त्यांनी विचारले तर काय सांगणार मी. काय उत्तर देणार त्यांना. वहिनी तुम्ही दादाला काही सांगू नका वहिनी. आता दादा केव्हाही येऊ शकतो. मला जायला हवा. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आणि तसं मला फोन करून सांगा वहिनी. असं काय करू नको. बाय वहिनी बाय. अरे देवा आले यांनी विचारलं परी कुठे काय करेल. अरे सुनीता पाणी घेऊन. अरे थांब तुझ्याशी काम आहे. कसलं काम जिजू. थांब रे थोडं
अहो पाणी. काय झालं? काहीच नाही. अरे काय झालं? काही नाही, काहीच नाही झालं. तुझी जीभ आणि हात का थरथरत आहे? काही नाही, माझी थोडी तब्येत बरी वाटत नव्हती. अरे काय झालं? आपली परी परी? काय झालं परी? कुठेतरी निघून गेली. कुठं तरी म्हणजे कुठे? मला माहिती नाही, मला काहीच सांगितलं नाही. अरे मग तिला विचारलंस का नाही? आणि मला एक सांग, तिला जाऊ कसं काय दिलंस? पण ती आता लहान आहे का? आणि मी कसं काय अटकाव करणार आहे तिला? अरे मला फोन तर करायला पाहिजे. एवढी अक्कल सुचली नाही का तुला? रुका कुठली? प्रेम जिजू जाऊन बघ, आजूबाजूला असेल कुठे. आता जातो जिजू. घरात राहते की काय करतात कोणा? Shit. इकडे, इकडे, इकडे. आता मला खरं कर सांग, कुठे गेली परी? खरं सांगते, मला काहीच माहिती नाही. काहीच माहित नाही. मग ती गेली तेव्हा तू मला का नाही विचारलास? मला वाटलं ती मैत्रिणीकडे जात आहे म्हणून मी तिला काहीच विचारलं. अच्छा, तुला वाटलं की ती मैत्रिणीकडे जात असणार, पण तिला विचारणं महत्वाचं नाही वाटलं तुला? नाही, त्यावेळी मी माझ्या कामात होते म्हणून तिच्याकडे लक्ष दिले नाही. लक्षात दिलं नाही की जाणून बुजून तिला पळून जाण्यास मदत केली तू? बरोबर. नाही, असं मी काहीच केलं नाही. विश्वास ठेव माझ्यावर. तू जर खोटा बोलत आहे तर हे जर मला कळलं तर तुला जीवन सोडणार नाही. जिजू जिजू शेजारचे लोक सांगतात की परी बॅग घेऊन कुठेतरी घाईघाईने गेली म्हणून. कुठंतरी म्हणजे कुठे? कुठं गेली आणि कुणासोबत गेली कुणालाच माहित नाहीये. ते मला माहित आहे. ते नक्कीच त्या विजयाकडे गेली असणार. नाही साल्याचे हात पाय तोडले तर नाव सांगणार नाही. विक्रम देशमुख म्हणून सोडणार 10 साल्याच्या घरचे. अरे देवा, आपल्या त्या विजयकडे गेले, तिला बरी सापडली तर आता तुम्ही मला शिवाय तुम्ही जा. हॅलो हॅलो परी, अगं कुठे आहेस तू? अगं काय झालं म्हणून काय विचारतेस का? तुझे दादा खूप पेटून उठले आणि विजयच्या घरी निघाले तुला शोधायला. हो परी, परी तू एक काम कर, तू विजयला घेऊन कुठेतरी दूरवर पडून जा. कुठेतरी दूरवर निघून जा तुम्ही दोघंही. नाहीतर अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही का? अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही. खरं तुझे दादा खूप रागात होते आणि विजयला जिवे मारण्याची भाषा वापरत होते. हो परी, तू तू ताबडतोब तिथनं निघून जा. काहीच थांबू नको तिथे. हा, आणि वेळोवेळी मला फोन करत राहा, ठीक आहे? काळजी घे माझ्या स्वतःची. चल कुठेतरी येते, मी फोन ठेवते. हा.